य प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार रसिक श्रोते हो, आपल्या यूट्यूब चॅनलच्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या अंतर्गत आपण सांख्ययोग पाहतो आणि सांख्ययोगाचे काही श्लोक आपले झालेले आहेत। सांख्ययोग म्हणजे ज्ञानयुक्त बुद्धी आणि असे बोलणारे म्हणजे संख्या, याचा खरं तर अर्थ आहे क्रम, ऑर्डर, आणि अशी ज्ञानयुक्त बुद्धी ज्यांची आहे अशा लोकांच्या विचारांना सांख्य असं म्हटलं जात असे। आणि हा सांख्ययोग आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये भगवंतांनी संपूर्ण गीतेचं खरं म्हटलं तर ही अनुक्रमणिका आहे किंवा संपूर्ण गीतेमध्ये पुढे कोणकोणते विषय येणार आहेत याचंही त्याच्यामध्ये निर्देशन केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये अर्जुनाला पहिल्यांदा अपशब्द वापरले होते। या दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी अपशब्द वापरून त्याची कान उघडणी केली, त्याला कान पिचक्या दिलेल्या होत्या। अर्जुनाला थोडं पटतंय भगवंतांचं म्हणणं, पण तरीसुद्धा पूर्ण त्याची तयारी झाली नव्हती। पण एका क्षणी त्याची मनोभूमिका बदलली आणि तो म्हणाला, शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम, आणि भगवंतांनी उपदेशाला प्रारंभ केला। जोपर्यंत भूमी नांगरलेली नसते, त्या बीज पेरण्याच्या योग्य झालेली नसते, तोपर्यंत बीज उगीचच देण्यात काहीच अर्थ नसतो। पण जेव्हा ही भूमी नांगरली गेली अशी भगवंतांची खात्री झाली, तेव्हा त्यांनी उपदेशाला सुरुवात केली। अशोच्यानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। अरे अर्जुना, तू गप्पा तर मोठ्या पांडित्याच्या माजतोयस आणि ज्या गोष्टीचा शोक करू नये अशा गोष्टीचा शोक करतोयस। अरे या देहाला जशा 3 अवस्था असतात, बाल्य आहे, तारुण्य आहे आणि वार्धक्य आहे, तशीच 4थी अवस्था आहे। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारे यौवनै जरा तथा देहांतर प्राप्ती, तशीच दुसऱ्या देहाची, नवीन देहाची प्राप्ती होते। तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति। शहाणे लोक, विवेकी लोक तिथे कधीही मोहित होत नाहीत, भ्रमित होत नाहीत, घोटाळ्यात पडत नाहीत, त्यांचं विचार तो पक्का असतो। आणि तू का असं वागतोयस? अरे हे जे दृश्य भोग आहेत, दृश्य ज्या गोष्टी आहेत त्या आगमापायीनो, त्या सगळ्या क्षणिक आहेत, क्षणभंगूर आहेत, त्यांच्यामध्ये पडू नकोस, त्यांच्या मागे लागू नकोस। ताव स्थितिक्षस्व भारत, त्यांना सहन कर असं सांगून भगवंतांनी अनेक उदाहरणं दिली होती। आपण पाहिली ती मागच्या भागामध्ये
असंही म्हटलं होतं की आधी म्हटलं होतं वेदा विनाशिनं नित्यय्य एनमजम अव्ययम कथम स पुरुष पार्थ कं घातयति हंतिकम. अरे त्याचा शोक करू नकोस, कारण मारणारा कोण आहे आणि मरणारा कोण आहे. शरीर ही सगळी जी शरीरं दिसत आहेत तुला या रणभूमीवर, युद्धभूमीवर जे सगळे योद्धे दिसत आहेत त्यांची शरीरं ही एक ना एक दिवस नाशिवंतच आहेत. त्याचा नाश निश्चित आहे. आणि खरं सस्वरूप काय आहे, तो आहे आत्मा. आणि आत्मा काही मरत नाही, तो अमरच आहे. हे तू समजावून घे. असं म्हणताना भगवंत म्हणाले होते, जो कोणी या आत्म्याला मारणारा किंवा मरणारा समजतो तो काहीच जाणत नाही, त्याला काहीच कळत नाही. उभवतौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. हा कुणाला मारतही नाही आणि हा मरतही नाही, हा उत्पन्नही होत नाही, ह्याला मृत्यूही नाही आहे, किंवा हा एकदा जन्म घेऊन परत जन्मला असंही काही नाही आहे. हा कसा आहे, आत्मा कसा आहे. आणि आत्म्याला इथे शरीरीन शब्द वापरला आहे. शरीर धारण करणारा तो शरीरीन, देह धारण करणारा तो देहीन असे शब्द वापरलेत, पण तो आहे खरा आत्माच. मग हा आत्मा कसा आहे, अज आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, पुराण आहे. आणि हा विनाशशील अशा शरीरात जरी राहत असला तरी हा नाही मारला जात. शरीराचा नाश होईल पण ह्याचा होत नाही. आणि म्हणून तू हे जाणून घे, कं घातयति हंतिकम. हा मारणार तरी कोणाला आणि मरणार तरी कोण आहे, याचा नीट विचार कर. अरे, आणि ह्याच्यासाठी भगवंतांनी एक फार उत्तम असं उदाहरण दिलं आहे जे सर्वांना आपल्याला परिचित आहे. श्लोकही माहिती आहे आणि उदाहरणही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ना. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. यथा नरः अपराणी नवानी वासांसी गृह्णाती. जसं माणूस नवीन शरीर धारण, नवीन वस्त्र धारण करतो आणि जशी जुनी वस्त्र टाकून देतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय, विहाय म्हणजे टाकून देऊन. यथा नरः जीर्णानी वासांसी विहाय अपराणी नवानी गृह्णाती. दुसरी नवीन वस्त्र धारण करतो. तथा त्याचप्रमाणे तथा शरीराणी विहाय जीर्णानी. त्याचप्रमाणे हा आत्मा काय करतो, जुनी शरीरं टाकून देतो आणि नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. वस्त्र धारण करण्याच्या बाबतीत गृह्णानी शब्द वापरला तर गृह्णाती, आणि इथे शब्द वापरला संयाती. कारण गृह्णातीमध्ये नुसती धारण करायचे, एकाच जागी जुनी वस्त्र टाकून आपण नवीन धारण करतो, पण आत्म्याला मात्र नवीन देहामध्ये जावं लागतं. आणि म्हणून संयाती हे क्रियापद वापरलं आहे. गीतेमध्ये प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. प्रत्येक शब्द आपण मागेही पाहिले होते, शब्दांच्या अनेक जोड्या पाहिल्या होत्या, कृष्णाची अर्जुनाची नावं पाहिली होती, पण या क्रियापदामध्ये सुद्धा खूप अर्थ भरला आहे. गृह्णाती म्हणजे धारण करणे आणि संयाती म्हणजे जाणे. म्हणजे या वस्त्र धारण करण्यामध्ये, जुनी वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करण्यामध्ये आणि देहामध्ये थोडं साम्य पण आहे आणि थोडा फरक पण आहे. पण हे सगळं समजावून देताना भगवंतांना अर्जुनाला काय सांगायचं आहे की तू शोक करू नकोस, आणि ज्या गोष्टीचा शोक करतोयस ते सगळं चुकीचं आहे रे. हे सांगत असताना भगवंत आता अतिशय लोकप्रिय श्लोक सांगणार आहेत. तो श्लोक काय आहे, तो तुम्हाला मला सगळ्यांना परिचित आहे, आणि परिचितच काय मुखोद्गत आहे, पण अनेक वेळा तो आपण ऐकलाय, वाचलाय, पाहिलाय. अगदी वर्तमानपत्रामध्ये कुणाच्याही मृत्यूची बातमी आली तर साधारणपणे हे 4-5 श्लोक त्याच्यामध्ये उद्धृत केले जातात. त्याच्यामध्ये हा श्लोक आहे. किंवा कुठल्या शोकसभेमध्ये म्हणा, जिथे जिथे मृत्यू आहे, मृत्यूचं काही वातावरण आहे, त्याच्यानंतर काही बोलणं आहे, लिहिणं आहे, तिथे हा श्लोक निश्चितपणाने वापरला जातो. तो काय आहे, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न च एनं क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः. 4 चरणामध्ये 4 गोष्टी सांगितल्या आहेत. शस्त्राणि एनं न छिंदन्ति. शस्त्राणि एनं, एनं म्हणजे ह्याला. आता हा कोण आहे, हा आहे आत्मा, हा आहे शरीरीन, हा आहे देहीन. याला शस्त्र काही कापू शकत नाही, तुकडे करू शकत नाही, मारू शकत नाही. नैनं दहति पावकः.
अग्नीसुद्धा याला जाळू नाही शकत. अग्नी या विश्वातली कुठलीही गोष्ट खरं तर जाळू शकतो, पण आत्म्यावर त्याचा काही प्रभावच पडत नाही. आत्म्याला तू जाळूच शकत नाही. न च एनम क्लेदयंती आपो, आणि आपहा न एनम क्लेदयंती, आणि पाणी याला भिजवू शकत नाही. बघा ना, पाण्याने सगळ्या गोष्टी ओल्या होतात. अगदी दगड धोंडे डोंगर पर्वत सगळं, वृक्ष वेली पशु पक्षी माणसं घरं दारं सगळं ओलं करू शकतो पाणी. पण आत्म्याला काही भिजवता येत नाही. तिथे निष्प्रभ ठरतो हा पाणी, हे आप. आणि न शोषयती मारुतः, आणि वायू हा मरुत याला सुकवू पण शकत नाही. बघा ना, आपण ओले कपडे वाऱ्यावर टाकले तर काही काळातच ते सुकतात. कुठलीही ओली गोष्ट जर का त्या वाऱ्यावर ठेवली तर तो शोषण करून घेतो, पण या आत्म्याला सुकवता सुद्धा येत नाही. म्हणजे याला शस्त्र कापू शकत नाही, याला अग्नी जाळू शकत नाही, याला पाणी भिजवू शकत नाही, आणि याला वारा सुकवू शकत नाही. चारही गोष्टी याच्यापुढे निष्प्रभ ठरतात. आता निष्प्रभ ठरतात, पण गंमत सांगू का, या 4 चरणामध्ये, या 4 विधानामध्ये 4 महाभूतं लढलेली आहेत. बघा ना, शस्त्र हे कशापासून बनतं? पृथ्वी तत्व आहे. आणि शस्त्राची व्याख्या तरी काय आहे? शस्यन्ते पदार्थाः एभी इति शस्त्राणी. ज्याच्यामुळे पदार्थाचे तुकडे केले जातात ते शस्त्र. मग तर शस्त्र कशाचं बनलं असतं? पूर्वी बघा, अश्मयुगापासनं दगडाची पण शस्त्र होती. अगदी फरश पाणी गणपतीला म्हटलं जातं, हे फरश हे दगडाचं आहे. किंवा परशुरामाच्या हातातला परशु हा सुद्धा पृथ्वी तत्वाचा बनलेला आहे. मग पृथ्वी तत्व या आत्म्याला काही कापू शकत नाही. हे एक विधान झालं. दुसरं विधान आहे, अग्नी काही याला जाळू शकत नाही. खरीच गोष्ट आहे. अग्नी कागद कचरा काहीही गोष्टी जाळू शकतो. अगदी वृक्षवेली मोठमोठ्याल्या जंगलांना सुद्धा वणवा लागू शकतो. अगदी सागरामध्ये सुद्धा वणवा लागू शकतो. पण ह्या आत्म्याला काही या अग्नीला जाळता येत नाही. हे झालं दुसरं विधान. तिसरं विधान आहे, आपहा न च एनम क्लेदयंती. पाणी याला भिजवू शकत नाही, नाहीच शकत, काहीच करू शकत नाही. न शोषयती मारुतः, आणि वारा सुकवू शकत नाही. म्हणजे याच्यात पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे आणि वायू आहे. 4 महाभूतं आहेत. पण तुम्ही विचाराल मला, 5वं कुठे गेलं? 5 महाभूत आहेत ना, मग 5व्याचा का नाही समावेश केला? तर 5वं महाभूत काय आहे? तर ते आहे आकाश तत्व. आणि आकाश काय करतं? तर आकाश हे कशानेही विकृत होत नाही. आकाशामध्ये कुठलेही बदल घडत नाहीत. आकाश ओलंही होत नाही, आकाश गरमही होत नाही, आकाश काळंही होत नाही, आकाश केशरी गुलाबी निळं कसलंही नसतं. आकाश हे फक्त असतं. मात्र एक महत्त्वाची गोष्ट हे आकाश काम करतं, ते म्हणजे सगळ्यांना काम करण्यासाठी जागा देतं, स्पेस देणारं आहे ते आकाश आहे. त्यालाच आपण अवकाशही म्हणतो. अवकाश म्हणजे स्पेस आहे. बघा ना, आता मी माझ्या घरात बसून बोलती आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये मोबाईलवर म्हणा, कम्प्युटर म्हणा, टी व्हीवर म्हणा बघताय. पण तुम्ही आणि मी हे काम करतोय हे आकाश आहे म्हणून. इथे जागा होती म्हणून मी बसले. या आकाशाने मला स्पेस करून दिली म्हणून मी इथे बसू शकले. मग आकाश या 4ही महाभूतांना क्रिया करण्यासाठी, त्यांची कामं करण्यासाठी जागा उपलब्ध करून देतो. हे केवढं मोठं आकाशाचं काम आहे. म्हणून या श्लोकामध्ये आकाश दिसत नसलं तरी आहे. दिसत नाही आहे, उल्लेख नाही आहे, नाव नाही घेतलं, पण आहे ना आकाश. आकाश आहे म्हणून तर हे सगळं आहे. आणि म्हणून हे आकाश कसं आहे? तर ते अविकारी आहे, ते सूक्ष्म आहे, ते व्यापक आहे. असं व्यापक आकाश जर का त्या आकाशापेक्षा व्यापक काय आहे? त्या आकाशापेक्षा व्यापक आहे तो आत्मा आहे, तो परब्रह्म आहे. आणि मग तो किती व्यापक असेल? आकाशच जर इतकं व्यापक आहे तर ते परब्रह्म आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे, सगळीकडे आहे.
बघूया आता आपण 4 महाभूतं जी बघितली त्याच्यामध्ये काय काय अंतर्भाव होतो. शस्त्र हे पृथ्वी तत्व आहे. कुठलंही शस्त्र बघा, तुम्ही अगदी ढाल तलवार घ्या, धनुष्यबाण घ्या, भाले घ्या, बर्चा घ्या, कट्यार घ्या, वाटेल ती शस्त्र घेतली तरी त्याचे धातू म्हणा किंवा त्याचं दगड म्हणा किंवा त्याच्यातलं किंवा अगदी आजची शस्त्र घ्या, स्टेनगन घ्या, रिव्हॉल्वर घ्या, बॉम्ब घ्या, कुठलंही शस्त्र घेतलं तरी ते पृथ्वी तत्वाचंच बनलेलं आहे. आणि पृथ्वी तत्व कशाला म्हणतात? ज्याला घट्टपणा आहे, ज्याला सॉलिडिटी आहे, ज्याला वजन आहे, ज्याला व्हॉल्यूम आहे, ते सगळं पृथ्वी तत्व आहे. मग पृथ्वी तत्वामध्ये काय काय येतं? सगळंच येतं अहो. जे जे घट्ट आहे ते सगळं पृथ्वी तत्वामध्ये आहे. म्हणजे मोठाले पर्वत आहेत, डोंगर आहेत, हे पृथ्वी तत्वाचेच आहेत ना. मोठाले शिळा आहेत, अगदी कोरीव काम अजंठा वेरूळचं असेल किंवा कुठलंही, या सगळ्या शिळा आहेत, हे सुद्धा पृथ्वी तत्व आहे. दगड आहे, माती आहे, वाळू आहे, रेती आहे, अगदी आजच्या विटा घ्या, सिमेंट घ्या, हे सगळं पृथ्वी तत्व आहे. आपतत्वामध्ये काय आलेलं आहे? पाणी आहे, दूध आहे, पेट्रोल आहे, रॉकेल आहे, अगदी समुद्र आहे, हे सगळं आपतत्व आहे. आणि शरीरात म्हटलं तर रक्त हे सुद्धा आपतत्वाचंच आहे ना, प्रतीक. मग तेजामध्ये काय आहे? तेजामध्ये सगळंच आहे. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र, अग्नी, हे सगळं तेजतत्वामध्ये आहे. आणि वायुतत्वामध्ये थंड लहरी आहेत, अगदी शीत लहरी आहे की अगदी चंदनाच्या मलयगिरीच्या शिखरावरतून आलेल्या सुगंधीच्या अशा लहरी आहेत. उष्ण वारे आहेत, राजस्थानच्या वाळवंटातले वारे आहेत, सगळ्याच लहरी आहेत. किंवा अगदी ऑक्सिजन घ्या, कार्बन डायऑक्साईड वायू घ्या, नायट्रोजन घ्या, सगळे वायू हे वायुतत्वात आहेत. मग ही 4ही तत्व बाकी ठिकाणी इतकी प्रभावशाली आहेत, पण या आत्म्यावर काहीच त्यांचा प्रभाव पडत नाही, तिथे ते निष्प्रभ ठरतात. पण गंमत अशी आहे की ही 4ही तत्व स्वतः विकारी आहेत. त्याच्यामध्ये विकार घडतात. विकार म्हणजे परिवर्तन. दुधाचं दही घडणं हा सुद्धा विकारच आहे एक प्रकारचा. विरजण लावतो तेव्हा कालच्या दुधाचं आज विरजण बनतं, मग हाही विकारच आहे. किंवा दुधाचा आम्ही खवा बनवतो किंवा पाण्याचा आम्ही बर्फ बनवतो, हे सगळे विकारच आहेत. आणि हे 4ही महाभूतानं आहेत, पण आकाशाला विकार नाही. आकाशामध्ये ऋतू येतात जातात. वसंत ऋतू आला, शिशिर ऋतू आला, वर्षा ऋतू, हेमंत ऋतू, शरद ऋतू, हे सगळे ऋतू येतात, पण आकाश जसंच्या तसंच आहे. आकाश गारही होत नाही, आकाश ओलही होत नाही, आकाश गरमही होत नाही, आकाश काळं नाही, गुलाबी नाही, कसंच नाही. म्हणून आकाश कसं आहे ते व्यापक आहे. आणि व्यापकामध्ये ह्या 4 व्याप्य गोष्टी दडलेल्या आहेत. म्हणजे बघा या सगळ्या गोष्टी या आत्म्याच्या अंतर्गत आहेत. अहो, या आकाशापासूनच या सगळ्यांना सत्ता किंवा स्फूर्ती मिळते. या आत्म्यापासून जर मिळत असेल तर ते त्या 4 गोष्टी ह्याला विकृत नाही करू शकत, ह्याला नुकसान नाही पोहोचू शकत. कारण इतर तत्व आहेत ती व्याप्य आहेत आणि आकाश आहे ते व्यापक आहे. आणि म्हणून व्याप्य वस्तू व्यापकाला नुकसान पोहोचू शकत नाही. आता अर्जुनाचा शोक आणि ह्याचा काय संबंध आहे? अर्जुनाचा शोक होता तो स्वजनांचा मृत्यू होईल, स्वजनांना कसं मारू, हा शोक जो होता ना तो व्यर्थ आहे हे सांगण्यासाठी भगवंत आपल्याला हे सगळं सांगतायत अर्जुनाच्या निमित्ताने. म्हणजे ते म्हणतायत की शस्त्राने शरीर कापलं जाईल पण शरीरी नाही. खरं स्वरूप काय आहे? खरं स्वरूप आहे ते स्वस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. त्याला धक्कासुद्धा लागणार नाही. म्हणजे अस्त्रामध्ये शस्त्रामध्ये सुद्धा अग्निअस्त्र आहे, वायव्यास्त्र आहे, पर्जन्यास्त्र आहे. या कशानेही त्या आत्म्याला काहीही धक्का लागणार नाही. एक वेळ शरीर मृत्युमुखी पडेल, पण आत्मा किंवा हा शरीरी किंवा हा देही जसाच्या तसा निर्विकार राहतो, तो मरतही नाही. आणि म्हणून तू शोक कशाचा करतोयस? अरे अर्जुना, शोक करणं हे तुझं अज्ञान आहे, असं भगवंत अर्जुनाला खूप परोपरीने समजावून सांगतायत. हा श्लोक सगळ्यांना परिचित आहे. आणि ह्या श्लोकाच्या अनेक ठिकाणी अनेक भाषांमध्ये अनुवाद करताना सुद्धा अगदी माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे, उपजेते नाशे नासिले पुनरपि दिसे. या प्रत्येक गोष्टीला नाश आहे
उपजलेल्या दृश्य दिसणाऱ्या गोष्टीला नाश आहे आणि नाश झाल्यानंतर पुन्हा जन्म आहे. किंवा दासबोधामध्ये तर शिष्याने विचारलं होतं गुरुना, अछेद म्हणजे काय, अदाह्य म्हणजे काय, अक्लेद्य म्हणजे काय, मज निरोपावे. मला सांगा तरी अच्छेद्य म्हणजे काय. तेव्हा गुरु सांगतात, अच्छेद्य म्हणजे छेदेना, अदाह्य म्हणजे जळेना, अक्लेद्य म्हणजे कालवेना, परब्रह्म ते कालवता येत नाही, ते भिजत नाही, ते ओलं होत नाही, ते जळत नाही, ते कापत नाही, काहीच करत नाही. किंवा पुढे एका ठिकाणी समर्थ म्हणतात, ब्रह्म वारिता वारेना, ब्रह्म सारिता सरेना, ब्रह्म काही वो सरेना एकीकडे. आपल्या वाटेत एखादी वस्तू आली, समजा माझ्या वाटेत ही खुर्ची आली तर मी बाजूला करीन, एखादी व्यक्ती आली तर त्यांना बाजूला सारीन. ब्रह्माला वारवताच येत नाही, ब्रह्माला बाजूला सारताच येत नाही. ब्रह्म आहेच, असा हात केला पण ब्रह्म परत आहेच. ब्रह्म काही ओसरत नाही असंही म्हटलेलं आहे. हे ब्रह्म कसं आहे, ब्रह्म भेदिता भेदेना, ब्रह्म छेदिता छेदेना, ब्रह्म परते होयेना, केले तरी. त्याचं तोंड फिरवलं तरी तोंडच नाही आहे, पण काय आपण त्याच्यापासून तोंड फिरवलं तरी समोर परत ब्रह्म आहेच आहे. मग आता एवढं जर आहे म्हणून इथे भगवंत म्हणतात, नैनै छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. किती सुंदर वर्णन केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पंचमहाभूतांचा सुद्धा उल्लेख आहे आणि प्रत्येकाची कार्यसुद्धा सांगितलेली आहेत. आता एकदा कळलं आम्हाला, थोडं कळलं, पटलं सुद्धा, खरं तर पटलं सुद्धा. पण परत भगवंत त्याच वेगळ्या भाषेमध्ये हाच विचार सांगतायत. मगाशी काय सांगितलं, नकारार्थी सांगितलं, नैनं छिंदन्ति शस्त्राणि, शस्त्राणि एनं न छिंदन्ति, पावकः एनं न दाह्यति दहती, क्लेदा आपः एनं न क्लेदयन्ति, पाणी याला ओलं करू शकत नाही, आणि मारुतः न शोषयति. हे कळलं, शोषवत नाही, जाळत नाही, हे कळलं. आता तेच होकारार्थी भाषेत सांगितलं आहे. भगवंत पुढे म्हणतात, अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगतस्थाणु रचलोयम सनातनः. काय सांगितलेले, जो विचार मागे निगेटिव्हली सांगितला तोच आता पॉझिटिव्हली सांगितलेला आहे. इथे म्हणजे शस्त्र कापू शकत नाही म्हणजे शस्त्र थोडीशी कमी धार आहे किंवा त्याचं सामर्थ्य कमी असं नाही आहे. शस्त्राचा अभाव आहे, आमच्याकडे शस्त्र नाही म्हणून त्याला कापता येत नाही असं नाही आहे, किंवा शस्त्रधारी जो आहे तो कमी सामर्थ्यशाली असंही नाही आहे. अहो, या आत्म्याला कापताच येत नाही, कुठली शस्त्र तिथे प्रवेशच करू शकत नाहीत असंही म्हटलेलं आहे. आता हे सांगत असताना आणखीन एक गोष्ट विचारात, एक तर परत परत सांगावं लागतं नाही का. आम्हाला एकदा सांगून कुठे समजते, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. ही तर एक गोष्ट झालीच, पण ह्याच्यामध्ये कुठेही लूप होल्स राहू नयेत, पळवाटा राहू नयेत. याच्यासाठी पुन्हा हा श्लोक वेगळ्या प्रकाराने सांगितला. कारण बघा ना, तुम्ही म्हणाल शस्त्र नसतील कापत, पण पूर्वी आम्ही ऐकलेले पुराणामध्ये किंवा याच्यामध्ये इतिहासामध्ये, पूर्वी ऋषी शाप देऊनसुद्धा एखाद्याचं मस्तक धडा वेगळं करत होते, एखाद्याला शापाने भस्मसातसुद्धा करत होते, एखाद्याला अहिल्याला शिळा पण केली होती. मग असं काही आत्म्याला करता येतं का, म्हणजे अशा प्रकाराने त्याला कापता जाळता ओलं करता येतं का, नाही हो, त्यांनी पण नाही. आणि म्हणून पुनरुक्ती वाटली तरी ही पुनरुक्ती नाही आहे, ह्याच्यामध्ये थोडा आणखीन सूक्ष्म विचार सांगितला आहे. काय म्हणतायत, अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एवच. हा कसा आहे, अच्छेद्य आहे, म्हणजे शापानी मंत्रानी म्हणा ह्याला छेदता येणार नाही, शस्त्रांनी तर नाहीच, तो तर विचारच सोडा. पण तुम्ही आणखीन त्याच्या पलीकडे जाऊन कुठल्या मार्गाने याला जर का कापायचा प्रयत्न केला तर शक्य नाही. पूर्वी याज्ञवल्क्यांनी त्या शाकल्य नावाच्या एका शिष्याला शाप दिला होता, एका ब्राह्मणाला शाप दिला होता, आणि त्याला म्हटलं होतं की हे तुझं वागणं चुकीचं आहे, आणि चुकीचं असेल तर तुझं मस्तक आत्ता या क्षणी धडा वेगळं होऊन तुझ्या पायावर कोसळेल. आणि तसं घडलं होतं. म्हणजे शापामध्ये मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. किंवा काही ऋषींनी
समोरच्या एखाद्या व्यक्तीला भस्मसात केल्याचीही उदाहरणं आहेत. तसं ह्या आत्म्याला करता येतं का, शाप देऊन मंत्र करून? तसंही नाही. त्यामुळे हा अच्छेद्य आहे, अदाह्य आहे, अक्लेद्य आहे, भिजवता येत नाही. हा आत्मा काही ओला वगैरे होत नाही. तुम्ही आम्ही पावसात ओले होऊ, पण किंवा धबधब्याखाली आम्ही किंवा नदीमध्ये आंघोळ करताना आम्ही ओले होतो, आत्मा नाही ओला होत. किंवा असंही म्हणतात की पूर्वी तो मेघमल्हार वगैरे राग, संगीतामधला राग रागिणी गायल्यानंतर पाऊस पडायचा. किंवा असंही म्हणतात की मालकंस राग आळवल्यानंतर तो चंद्रकांत मणी जो असतो तो त्याला किंवा दगडाला पाझर फुटतो असंही म्हटलेलं आहे. किंवा चंद्रदर्शनामुळे चंद्रकांत मणी जो आहे ना तो ओला होतो असं म्हणतात. तसं काहीच नाही आहे इथे, तेही नाही आहे. आणि म्हणून अक्लेद्य परत म्हणलेलं आहे. जरी मागे म्हटलं तो न चैनं क्लेदयंती आपो, तरी इथे पुन्हा म्हटलेलं आहे अक्लेद्य आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही काही पळवाट शोधू नका. ह्या आत्म्याला काहीच करू शकणार नाही. आणि अशोष्य, त्याला सुकवता पण येत नाही. वाऱ्याने सुकवता येत नाही त्याला, कारण तो कसा आहे, अशोष्य आहे. म्हणजे बघा, अगस्ती ऋषींनी समुद्र सुकवला होता की नाही, कथा माहिती आपल्याला. समुद्राला सुकवून टाकलं होतं. तसंही या कुठल्याही प्रकाराने या आत्म्याला सुकवता पण येत नाही. म्हणून म्हटलेलं आहे तो अच्छेद्य आहे, अदाह्य आहे, अक्लेद्य आहे आणि अशोष्य आहे. बरं, एवढंच म्हणून थांबले नाही आहेत. तो कसा आहे, पुन्हा त्याची पॉझिटिव्ह लक्षणं पण सांगितली आहेत. तो नित्य आहे, सर्वगत आहे, स्थाणू आहे, अचल आहे आणि सनातन आहे. नित्य म्हणजे कसा आहे, तर तो सर्व काळामध्ये आहेच आहे. नित्य, निरंतर आणि जसाच्या तसा आहे. पूर्वी जरा लहान होता, मग मोठा झाला, बारीक होता, मग जाड झाला, असं काही आहे का? नाही. तसाच आहे तो, जसा आहे तसाच आहे. नित्य आहे, सर्वगत आहे. सगळ्या व्यक्ती, वस्तू, शरीर, देश सगळीकडे एक रूपच आहे तो. असं नाही आहे की युरोपमधला जरा आत्मा गोरा आहे आणि आफ्रिकेतला काळा आहे, असं काही नाही आहे. सगळीकडे तो आहेच आणि सारखाच आहे. कुठेही त्याच्यामध्ये फरक नाही आहे. बरं, तो अचल आहे म्हणजे सगळीकडे आहे पण तरी तो स्थिर आहे. अचल म्हणजे स्थिर आहे. तिथे जाणं नाही का येणं नाही, येरझारच नाही आहे, कुठलीच क्रियाच नाही आहे, तर अविक्रिय आहे असा आहे. आणि तो पुढे म्हटलेला आहे तो स्थाणू आहे. बघा, वृक्ष एका जागी स्थिर असतात म्हणजे अचल असतात, पण तरीसुद्धा ते स्थाणू नसतात. ते खुंट्यासारखे, दगडासारखे नसतात, खांबासारखे नसतात. वृक्षांची झाडं फांद्या हलतात, पानं फुलं डोलतात, सगळ्या गोष्टी होत असतात. म्हणजे वृक्षामध्ये हालचाल आहे. याच्यामध्ये तसंही नाही, स्पंदन आहे पण ते कळतही नाही. म्हणजे तो कुठे जात नाही का, येत नाही का, हलत नाही का, काहीच कळत नाही. तो आहे फक्त. आणि शिवाय तो आहे सनातन. हा कधी उत्पन्नही झाला नाही आणि कधी मृत्यूही पावणार नाही. तो सनातन आहे, अनादि आहे, सर्व काळ आहेच आहे. पूर्वी नव्हता असंही नाही आणि पुढे असणार नाही असंही नाही. आता काय सांगावं हो या आत्म्याचं? एवढी लक्षणं सांगताय, हा आहे तरी कसा? आणि पुढे म्हटलेलं आहे एवच, अक्लेद्यो शोष्य एवच. एवचमध्ये विशेष जोर दिला आहे. नाहीच, काहीच तुम्ही करू शकणार नाही. आणि म्हणून कुठलीही क्रिया इथे प्रवेशसुद्धा करू शकणार नाही असा हा आत्मा आहे. बघा, मग आता हा संसार मात्र आम्हाला जो डोळ्याने दिसतोय ना, तो सगळा अनित्य आहे नाही का? तो सगळा परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. पण हा त्यापेक्षा आगळा वेगळा आहे. आत्मा या सगळ्या संसारामध्ये आहे पण त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळा आहे, अगदी विरुद्धच आहे म्हणा ना. म्हणजे तो नित्य आहे, संसार अनित्य आहे. पण या संसारामध्ये वावरणारा जो आत्मा आहे, वावरणारा म्हणजे जाणारा येणारा नाही, असणारा जो आत्मा आहे तो मात्र नित्य आहे, तो मात्र सर्वगत आहे. त्याच्यामध्ये कुठलंही परिवर्तन नाही. अहो, या दृश्य विश्वाचा पसारा कसा आहे? अपूर्ण आहे, नाशिवंत आहे, परिच्छिन्न आहे, तुकड्या तुकड्यामध्ये आहे ना. हिमालय आमच्या देशात आहे, भारतामध्ये आहे, पण ऑस्ट्रेलियामध्ये हिमालय नाही आहे.
वेगळा असेल. आमचा हिमालय इथपर्यंतच आहे, आमची गंगा इथपर्यंतच आहे, पण त्यांची व्होल्गा, त्यांची थेम्स, त्यांची हडसन तिकडेच आहे, ती इकडे नाही आहे. पण आत्म्याचं तसं नाही आहे. आत्मा तिथेही आहे, इथेही आहे, इकडेही आहे आणि तिकडेही आहे. दिवसाही आहे, रात्री आहे, सर्व काळात आहे. असा तो आत्मा म्हणजे ते एकतत्व आहे, ते मात्र सगळीकडे परिपूर्ण घनदाट ठासून भरलेलं आहे. बरं, हा आपल्या स्वरूपापासून कधीही विचलित होत नाही, खाली घसरत नाही आहे, परिवर्तन होत नाही, म्हणून तो अचल आहे. तो क्रियारहित आहे, परिवर्तनरहित आहे, स्थायी स्वभाव असणारा हा स्थाणू आहे. हा स्थाणू आहे. हा पूर्वीही होता आणि पुढेही अनंत काळपर्यंत असणारा असा सनातन आहे. आता हा जसा आहे अशी अवस्था ज्याला प्राप्त होते तो जीवनमुक्त होतो. म्हणून त्याच्यापर्यंत पोचायचं असेल तर त्याच्यासारखंच व्हायला पाहिजे, म्हणजे आपणही व्यापक व्हायला पाहिजे. आम्ही स्वतःला मर्यादित, सीमित, परिच्छिन्न जे बनवले ना, ते आपल्याला मनाने का होईना व्यापक होता आलं पाहिजे, तर त्याच्यापर्यंत पोचता येईल. असा हा श्लोक आहे. अच्छेद्यो यमदायो यमक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगतस्थाणुरचलोयम सनातना. पुढचा श्लोक याचंच एक्सटेन्शन आहे. याच्यातच काही गोष्टी राहिल्या आहेत, त्या पुढे लगेच स्पष्ट केलेल्या आहेत. पण बघा ना, एका श्लोकामध्ये केवढा दिव्य संदेश दिलेला आहे भगवंतानी. आत्म्याची सगळी लक्षणं या एका श्लोकात आलेली आहेत. बघूया, दुसरा श्लोक असाच आहे, पण त्याच्यात थोडी वेगळी लक्षणं आहेत. अव्यक्तो यमचिंत्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मात् एवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अरे अर्जुना, हा कसा आहे? अव्यक्त आहे, मूर्त स्वरूपात नाही आहे, प्रकट स्वरूपात तो नाही आहे. अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, कारण त्याचं चिंतनच करता येत नाही. अविकार्य आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बदल घडत नाही. तस्मात, आता बघा पुन्हा तस्मात शब्द आला. उपसंहार, सार, तात्पर्य हे सगळं सांगणारे तस्मात श्लोक आपण एकदा निवडूया बरं का. तस्मात शब्द ज्याच्यात आहे त्याच्यामध्ये विशेष अर्थ दडलेला आहे. तस्मात आणि म्हणून हा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे. आता अव्यक्त म्हणजे काय आहे? संसार जसा स्थूल रूपाने दिसतो तसा हा दिसत नाही, डोळ्याने तर नाहीच दिसत. पण मग तुम्ही म्हणाला, हो मन बुद्धी तरी कुठे दिसते आम्हाला? मग मन बुद्धी म्हणजे आत्मा आहे का? नाही ना. मन बुद्धी जरी दिसत नसली तरी चिंतनातून ती व्यक्त होते. हा तसाही व्यक्त होत नाही, म्हणून हा मनबुद्धीच्या पलीकडे आहे. न मन हूँ न बुद्धी न चित्त अहंकार, न जिह्वा नयन नासिका कर्णद्वार, न चलता न रुकता न कहता न सुनता, जगत चेतना हूँ अनादि अनंता. या सगळ्याच्या पलीकडे तो आहे. मन नाही, बुद्धी नाही, सगळ्याच्या पलीकडे तो आहे. म्हणजे हा सूक्ष्म सृष्टीहून सुद्धा वेगळा आहे. स्थूलासारखा तर नाही, सूक्ष्मामध्ये पण नाही आहे. हा अविकारी आहे, म्हणजे हा विकाररहित आहे, परिवर्तन नाही, विकृती नाही. त्यामुळे तो कारणसृष्टीपेक्षाही वेगळा आहे. स्थूलात नाही, सूक्ष्मात नाही, कारणात नाही, हा कशातच नाही आहे. मग आता या दोन श्लोकामध्ये मिळून किती लक्षणं सांगितली आहेत बघा. आता बघूया, आपण एकदा नीट मोजूया. अच्छेद्य आहे, अदाह्य आहे, अक्लेद्य आहे, अशोष्य आहे, अचल आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे. अने सुरू होणारे किती शब्द पाहिले बरं. अ नसणारे विधियुक्त हे सगळे नकाराने सांगितले. अ सांगताना नकार सांगितलं आहे. विधियुक्त कुठले आहेत? नित्य आहे, सर्वगत आहे, स्थाणू आहे, सनातन आहे. 14 गोष्टी जवळ नाही, 12 गोष्टी झाल्या. अनी सांगितलेले 8 होते आणि 4 होकारार्थी सांगितलेले. अशी 12 लक्षणं या 2 श्लोकामध्ये सांगून मोकळे झाले भगवंत. कळलं का? पण आम्हाला थोडं कळलं बघा ना. कारण ह्याचं वर्णन वाणीने करताच येत नाही. शब्द तिथे फिके पडतात, शब्द गप्प होतात, शब्दांची वाचा खुंटते. म्हणजे असं म्हटलेलं आहे, श्रुती तर मौनावल्या.
श्रुतीने सुद्धा याचं वर्णन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचं वर्णन करता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. दासबोधामधलं आपण आत्ता पाहिलं. पण मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात, फुटेना तुटेना चळेना ढळेना सदा संचले मीपणे आकळेना. अहो सेम आहे. नैनम छिंदंती आणि हा मनाचा श्लोक सारखंच आहे. तो आत्मा फुटतो का? फुटत नाही. तुटतो का? तुटत नाही. चळतो का? ढळतो का? काही नाही. सदा संचले, सगळीकडे आहे, आम्हाला नाही दिसत तरी. मी पण आहे ना, मीपणे आकळेना, सदा संचले मीपणे आकळेना. आणि म्हणून श्रुतींनी सुद्धा याचं वर्णन नकारार्थीच केले. विचारलं, समजा हा आत्मा कसा आहे? गोल आहे का? चौकोनी आहे का? त्रिकोणी आहे का? मोठा आहे का? लहान आहे का? पिवळा, निळा, हिरवा, सोनेरी, काळा? नाही हो, असा नाहीच आहे तो. आणि म्हणून श्रुतींना वर्णन करताना न इति न इति न इति असं करता करता श्रुती म्हणायला लागल्या नेती नेती. मग या आत्म्याचं वर्णन करायचं झालं तर नेती नेतीनेच करावं लागतं. असा आहे असं सांगताच येत नाही. कितीही सांगितलं तरी ते वर्णन अपुरंच ठरणार आहे. आणि म्हणून या श्रुतींनी याचं वर्णन नेती नेती म्हणून केलेलं आहे. कारण हा बुद्धीने सापडण्यासारखाच नाही आहे. हा आहे कसा? हा भेटतच नाही का? भेटतो, पण तो कुणाला भेटतो? तो अनुभवाने भेटतो. विचारांनी, इंद्रियांनी तो सापडत नाही. तो अनुभवाने भेटतो. कारण तो कसा आहे? स्वसंवेद्य आहे, ज्याचा त्यालाच जाणवतो. समजा ह्यांना आत्मसाक्षात्कार झाला, त्यांना आत्मदर्शन झालं, यांना ज्ञान झालं, मग तुझं माझं थोडं ज्ञान तुला घे असं देता येतं का? नाही ना. ज्याचं त्यालाच. पती पत्नी असो, आई मुलगी असो, कोणीही कुणालाही देऊ शकत नाही. हा अनुभव ज्याचा त्यानेच घ्यायचा आहे असं सांगितलेलं आहे. बघा, नैनम छिंदंती पाहिला, अच्छेद्योयम दाह्योयम हा श्लोक पाहिला, अव्यक्तोयम पाहिला. किती वेळा सांगतायत भगवंत, पण विधानाची पुनरुक्ती करायलाच पाहिजे. पुन्हा पुन्हा सांगितलं तर कदाचित काहीतरी कळेल. कारण अहो हा आत्मा आकळणं अवघड आहे, गहन आहे, कठीण आहे. कारण तो दुर्बोध आहे. शब्द काय वापरलाय बघा, दुर्बोध. त्याचं ज्ञान, त्याचा बोध होणं कठीण आहे, पण अशक्य नाही. शक्यच नाही असं म्हटलेलं नाही, थोडं अवघड आहे. पुढे सुद्धा म्हटलंय ना 3ऱ्या अध्यायात, कामरूपं दुरासदम, त्याच्यावर विजय मिळवणं अवघड आहे, पण अशक्य नाही. जो प्रयत्न करेल, जो विचाराने विवेकाने काम करेल, त्याला हे शक्य आहे. आणि हेच अर्जुनाच्या मनावर ठसवण्यासाठी भगवंत त्याच्या निमित्ताने आपल्याला सांगतात, पुन्हा पुन्हा सांगतात. पण हा आपला लाभच नाही का? बरं आहे ना, भगवंत स्वतः आपल्याला इतक्या वेळा सांगतात, काहीतरी कळेल. पण आता भगवंत थोडा ट्रॅक बदलणार आहेत बरं का. हाच श्लोक अनेक वेळा जरी सांगितला तरी भगवंत ओळखून आहेत की अर्जुनाला अजून चेहऱ्यावर त्याच्या काही समाधान दिसत नाही आहे. मग नाही का पटत आहे अर्जुना तुला? ठीक आहे ना, नसेल पटत तर तुझ्या मार्गाने बघूया. अथच एनम नित्यजातन नित्यम वा मन्यसे मृतम. अथच शब्द बघा, एक एक शब्द बोलूया आपण. अथ म्हणजे आता. आपण म्हणतो ना, आपण एखाद्या व्यक्तीला काहीतरी समजावून सांगितलं पण नाही पटत आहे, बरं राहू दे, तो विषयच जाऊ दे, आपण नवीन विषय बोलूया, असो राहू दे, ते राहू दे असं म्हणतो ना आपण, नवीन विषय काढतो. तसंच भगवंत म्हणतात अथच, आता दुसरं बोलूया. अथच तू जर का म्हणतोयस नित्यजातम, या आत्म्याला जन्मणारा असं वाटतंय का तुला? तो जन्मणारा आहे असं वाटतंय का? ओके, ठीक आहे. किंवा नित्यम वा मन्यसे मृतम, किंवा तो मरणारा आहे असं वाटतंय का? ठीक आहे ना. त्या दृष्टीने विचार करून तरीसुद्धा अर्जुना तुला सांगतो, तथापित्वम महाबाहो. तरीसुद्धा, तथा म्हणजे तरी आणि अपि म्हणजे सुद्धा, तरीसुद्धा त्वम महाबाहो, तू शहाणा आहेस की नाही, तू विवेकी आहेस की नाही, तू विचारशील आहेस की नाही, तुला सगळं जमतंय, तू महाबाहो आहेस, शूर आहेस, पराक्रमी आहेस, विचारी आहेस, तुला कळतंय. आणि म्हणून तू एक लक्षात घे, नैवम शोचितुम अर्हसी. शोच, शुच म्हणजे शोच म्हणजे शोक करणं,
तुला योग्य ठरणार नाही. अर्जुना, तू विचार कर. आता अर्जुन तरी कसा आहे सांगू का? अर्जुन अतिशय हुशार आहे, विचक्षण असा श्रोता आहे, शहाणा आहे, आज्ञाधारक आहे आणि त्यांनी अध्ययन पण पुष्कळ केलेलं आहे, श्रवण पुष्कळ केलेलं आहे. आणि श्रवण करताना अनेक पंथ संप्रदायाशी त्याचा संबंध आलेला आहे. आणि त्या काळामध्ये कदाचित असे 4 पंथ होते. बौद्ध होते, लोकायत होते, चार्वाक होते, तार्किक होते. त्या सगळ्यांच्या मताचा कदाचित काही परिणाम अर्जुनाच्या मनावर झाला असेल. आणि म्हणून अर्जुन म्हणतो की छे छे, हे नाही मला पटत. आत्मा जन्मणारा आणि मरणारा आहे असं मला वाटतंय. कारण आता बघूया याच्यामागे बौद्धांचं मत काय होतं. बौद्ध म्हणायचे की आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे, हे आम्हाला मान्य आहे. आत्म्यामुळेच आपल्याला सगळं ज्ञान होतं ना. हा हिरवा रंग आहे, हा पिवळा रंग आहे, हे झाड आहे, हा माणूस आहे, तो सिंह आहे, हे सगळं ज्ञान आम्हाला आत्म्यामुळे होतं, हे मान्य आहे. पण आत्म्याला नाश आहे. आम्ही म्हणतो की आत्म्याला नाश आहे, तुमचं हे अविनाशी आत्मा वगैरे आम्हाला काही मान्य नाही. तर लोकायत जे आहेत ना, लोकायत हा एक पंथ होता. ते म्हणतात की देह आणि आत्मा भिन्न नाहीच आहे, एकच आहे. देहाबरोबरच आत्म्याचा जन्म होतो आणि देहाबरोबरच तो मृत्यू पावतो, वेगळं काही नाही आहे. तुम्ही म्हणता ते आत्मा, स्वर्ग, मोक्ष, पुनर्जन्म, आम्ही नाही मानत. आम्हाला पसंतच नाही, आम्हाला वाटतच नाही हे योग्य आहे. आणि म्हणून आम्ही फक्त जे डोळ्यांनी दिसतो तेवढ्याच ज्ञानाला खरं आम्ही मानतो. आणि म्हणून या लोकायतांना म्हटलेले अनेक तत्ववादी, अनेक गोष्टीमध्ये ते रमणारे आहेत. आणि ते म्हणतात आमचा देहात्मवाद हाच खरा आहे. देहपतनानंतर आत्मासुद्धा नष्टच होतो. आणि म्हणून आम्ही असं मानतो की जेवढं जीवन आहे ना, जेवढं आयुष्य लाभलं आहे तेवढं आनंदाने उपभोगावं. कुठे ते तुम्ही पुण्याचा संचय करा, हे करा, सत्यभाषण करा, अमकं करू नका, तमकं करू नका सांगताय तुम्ही, आम्हाला नाही मान्य. आम्ही म्हणतो खाओ पिओ मजा करो, ईट ड्रिंक अँड बी मेरी. श्लोक सगळ्यांनाच माहिती. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. आम्ही म्हणतो जेवढं आयुष्य आहे ना, यावत म्हणजे जोपर्यंत जीवम सुखम जीवेत, आनंदाने जगा. अहो, तुमच्याकडे पैसे नसले ना आनंदाने जगण्यासाठी, सुखाची साधनं विकत घेण्यासाठी, तर कर्ज काढा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, तूप प्या. तूप म्हणजे पक्वान्न खा, गोडधोड खा, तुम्हाला पाहिजे ते खा. एक वेळ कर्ज काढा. पण आहे जीव तोपर्यंत सगळं उपभोगायचं आहे. एकदा का जीव नाहीसा झाला, भस्मीभूतस्य देहस्य, एकदा या शरीराची राख झाली ना, पुनरागमनम कुतः, पुन्हा काही येणं जाणं नाही आहे. मग आहे जेवढं आयुष्य आहे तेवढं मस्त जगा ना, आनंदाने जगा, असंही या लोकायतांनी सांगितलेलं आहे. आणि हे लोकायत म्हणजे आपण 16व्या अध्यायामध्ये बघणारच आहोत. आसुरी संपत्तीचे लोक आहेत, त्यांना ईश्वर वगैरे काही मान्य नाही आहे. परमेश्वर आहे, तो सगळ्याचा नियंता आहे. ते म्हणतात काही नाही, सगळं तुम्ही बोलता हे सगळं झूठ आहे. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम. अहो, कामाशिवाय दुसरं आहेच काय या जगामध्ये. आणि खरोखर हे लोकायत, हे आसुरी संपत्तीचे लोक आहेत ना, ते फक्त 4 पुरुषार्थापैकी मधले 2च मानतात. धर्म अर्थ काम मोक्षमधले ते म्हणतात आम्हाला अर्थ पाहिजे, म्हणजे पैसा पाहिजे आणि कामोपभोग पाहिजे. बाकी तुमचं ते धर्मही नको आणि ते मोक्षही नको, आम्हाला ते सांगूच नका. आणि म्हणून ते म्हणतात की किमन्यत काम हेतुकम. या सृष्टीची निर्मिती तुम्ही म्हणता काही तो ईश्वर आहे, यांनी काही झालेली नाही, आम्हाला मान्यच नाही आहे. हे जग कसे अनिश्वर आहे, ईश्वराचं अस्तित्वच नाही आहे. स्त्री पुरुषांचं मिलन झालं की त्याच्यातून नवीन उत्पत्ती होते. मग कामोपभोग हे सर्वस्व आहे. खा प्या उपभोग घ्या, यालाच आम्ही मान्यता देतो. हे जग असत्यम आहे, अप्रतिष्ठम आहे. तुमचं ते सत्तत्व, सच्चिदानंद वगैरे आम्हाला काही मान्य नाही आहे. या जगाला कशाचा आधार नाही आहे.
जेवढं आयुष्य मिळालं आहे तेवढं आनंदाने उपभोगा असं आम्ही तरी मानतो. आणि या लोकायतांची तर ह्याच्या पुढची कल्पना अशी आहे की तुम्ही मानत असाल स्वर्ग आणि नरक, पण बघा स्वर्गातले देव काय किंवा नरकातले अगदी जीव जंतू किडे मुंगी काय, हे सगळेच विषयातच रमलेले आहेत ना. देवसुद्धा अप्सरांचं नृत्य बघत सोमपान करत आनंदच घेतात, आणि ते किडेसुद्धा त्यांना ज्या आवडीच्या गोष्टी त्यांना त्या नरकात मिळतात. मग आम्ही इथे विषयांचा उपभोग घेतला तर तुमचं काय जातं, असं लोकायतांचं मत होतं. आता तिसऱ्या प्रकारचे लोक आहेत ते चार्वाक आहेत. चार्वाक म्हणतात त्यांच्या मते आत्मा हा देहाहून भिन्न आहे, परंतु ते म्हणतात जसे सृष्टी निर्मितीच्या वेळेस सगळं निर्माण झालं, आकाश निर्माण झालं, तसा हा आत्मा निर्माण झाला, आणि जेव्हा प्रलय होईल तेव्हा या आत्मासुद्धा नाहीसा होणार आहे. तुम्ही काहीतरी सांगू नका की आत्मा अमर आहे वगैरे, आम्हाला नाही मान्य. आत्म्याला जन्म पण आहे आणि आत्म्याला मृत्यू पण आहे. उत्पत्तीच्या वेळेला कल्पारंभाच्या वेळेला ह्या आत्म्याचा जन्म झाला, आणि कल्पांताला किंवा प्रलयकाळी ह्या आत्म्याचा नाश होणार आहे असं आमचं म्हणणं आहे, असं चार्वाक म्हणतात. आणि तार्किक लोक जे आहेत ते म्हणतात अहो काही तसलं काही नाही आहे, देह जन्मतो तेव्हाच आत्मा जन्मतो. देहाबरोबर जसे हात पाय नाक डोळे मिळतात तसा एक आत्मा मिळतो, आणि देह नाश झाल्यावर तो आत्माही नाश पावतो. ते काय अमर बिमर असलं काही नाही आहे. आता ही सगळी मतं जी आहेत ना, ही सगळी बुद्धिप्रामाण्यवादी आहेत. पण आत्मा हा बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे, हा बुद्धीने अनुभवता येत नाही. तुमच्याकडे कुशाग्र बुद्धी आहे, तुम्ही खूप अभ्यास केला आहे म्हणून तुम्हाला आत्मदर्शन घडेल असं अजिबात समजू नका. म्हणजे बुद्धी आवश्यक आहे बरं का, ज्ञानमार्गासाठी बुद्धी आवश्यक आहे, पण ही बुद्धी कशी हवी, ती हळूहळू निश्चयात्मिका व्हायला पाहिजे. व्यवसायात्मिका हा गीतेचा खास शब्द आहे. बुद्धी व्यवसायात्मिका व्हायला हवी. मग एकदा ती व्यवसायात्मिका झाल्यावर तिला धृतीची जोड मिळायला हवी, आणि मग धृतीची जोड मिळाली की ही बुद्धी सूक्ष्म होते. सूक्ष्म झाली की ती व्यापक होते. व्यापक झाली की ती प्रज्ञेमध्ये बदलते. प्रज्ञेतून ती प्रतिभेमध्ये परावर्तित होते, आणि त्याच्याही पलीकडे ऋतंभरा प्रज्ञा म्हणजे अत्यंत सूक्ष्म अत्यंत कुशाग्र बुद्धी होते. आणि अशी ऋतंभरा प्रज्ञा जेव्हा होईल तेव्हा त्या आत्मचक्षुनी आत्मदर्शन घडतं. या चक्षुनी नाही बरं का, चर्मचक्षुनी आत्मदर्शन कधीच घडणार नाही. त्या आतले अंतश्चक्षुनी ते आत्मदर्शन घडू शकतं असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि हे तू म्हणतोयस म्हणून मी सांगतोय बरं का तुला अर्जुना. अथ चैनं नित्यजातं मन्यसे. मन्यसे म्हणजे तू मानतोयस, मी नाही. हे तुझं बोलणं आहे ते सिद्धांताच्या विरुद्धच आहे, मला पटलेलंच नाही आहे, पण तू मानत असशील तर म्हणून मी तुला हे असं असं सांगितलं आहे. आणि अजून एक उदाहरण देतो. पृथ्वीमध्ये बीज असतं, झाडाचं कुठल्याही बीज आहे, फळाचं बीज असेल, ते जेव्हा ती कठीण अशी धरती भेदून ते जेव्हा त्याचा कोंब वरती येतो, कशी काय शक्ती आहे या लहानशा बीजामध्ये, एवढी शक्ती कशी आहे. ही कठीण धरती जमीन फाडून छेदून त्याच्या बाहेर ते येतं, तेव्हा तो कोवळा कोंब असतो. मग त्याला 2 पानं फुटतात, 4 पानं, आणखीन त्याचं रोप होतं, झुडूप होतं, वृक्ष होतं, झाड होतं. असं करत करत ते मग वाळतं, ते वटतं आणि पुन्हा जातं. अशाच ह्या शरीराच्या अवस्था आहेत. पण बीज कुठल्याही क्षणी एका अवस्थेत नाही, सतत त्याच्यामध्ये परिवर्तन आहे. तसं शरीरामध्ये सुद्धा परिवर्तन आहे अर्जुना. आणि तू हा विचार कर, तू महाबाहो आहेस, त्यामुळे तू विचार कर, आणि ह्या नाही त्या गोष्टीचा, व्यर्थ गोष्टीचा तू शोकच करू नकोस. अर्जुनाला सांगितलेलं आहे, तू शोक करू नकोस अर्जुना. आणि याच्या पुढे भगवंत आणखीन एक श्लोक सांगतायत की जो सगळ्यांना परिचित आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवै जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्येर्थे नत्वं शोचितुमर्हसि. 3 श्लोकामध्ये लागोपाठ आले. नानु शोचितुमर्हसि, नैनं शोचितुमर्हसि, नत्वं शोचितुमर्हसि. अर्थ काय आहे, तू शोक करणं योग्य नाही. कारण अरे अर्जुना, जातस्य, जात म्हणजे जन्मलेला,
जन धातूपासनं जात हे कभूधावी आहे, कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण. जात म्हणजे जन्मलेला, जातस्य जन्मलेल्याला. ध्रुवं मृत्यू, ध्रुव म्हणजे निश्चित. काय आहे? मृत्यू हा निश्चित आहे. जो जन्माला आलाय त्याला निश्चितपणाने मृत्यू आहे, आणि जो मृत्यू पावलाय त्याला जन्म निश्चितच आहे. बघा, दोन्ही गोष्टी एक साखळी आहे. जो जन्माला आला त्याला मृत्यू आहे, आणि ज्याला मृत्यू आलाय त्याला पुन्हा जन्म आहे. तस्मात अपरिहार्येर्थे. आणि म्हणून ज्या गोष्टी अटळ आहेत ना, त्या अटळ गोष्टीबद्दल शोक करायचाच नाही. ज्या टाळता येणार आहेत त्या टाळू शकतो आपण, पण ज्या अटळ आहेत, अपरिहार्य आहेत, त्या टाळणं शक्यच नाही आहे. मग त्याचा शोक करून काय होणार आहे? त्या घडणारच आहेत ना. आणि म्हणून या मृत्यूवर खरं सांगू का अर्जुना, कुणाचाही अधिकार चालत नाही, कुणालाही इथे सवलत मिळत नाही. आणि इथे हे अटळ गोष्ट आहे. आमचे आचार्य तर म्हणतात की मरण प्रकृती शरीराणां. मरण ही शरीराची प्रकृती आहे, स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, तो निसर्गाचा धर्म आहे. जीवनम तस्य विकृती. अहो, जगणं हीच त्याची विकृती आहे. जगणं ही विकृती आहे. विकृती म्हणजे विकार आहे, कारण परिवर्तन आहे ना, क्षणोक्षणी माणूस बदलत असतो. त्यामुळे जीवनम तस्य विकृती. पण मरण प्रकृती शरीराणां. मग एवढं जर शक्य आहे तर प्रत्येक जन्मलेल्याला मृत्यू आहेच. आणि जन्ममृत्यूच्या या प्रवाहाला कोणी म्हणजे कोणीही रोखू शकत नाही. हे अटळ सत्य आहे. सूर्य उगवलेला सूर्य कधीतरी अस्ताला जाणारच, आणि अस्ताला गेला म्हणून रडायचं नाही, तो उद्या पुन्हा उगवणारच आहे. इतक्या सहज या गोष्टी आहेत, आणि सहज गोष्टीचा शोक कशाला करायचा? जर का काही वेगळं घडलं, अकल्पित घडलं, आश्चर्यकारक काही घडलं तर त्याचा शोक करावा, पण ज्याचा शोक करू नये त्याचा तू शोक करतोय. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे की त्याचा शोक तू करायचाच नाही आहे. जो जन्माला आलाय तो जाणारच आहे. कबीरजी तर आमचे फार सुंदर म्हणतात, आए हे तो जाएंगे, आए हे तो जाएंगे, राजा रंक फकीर, एक सिंहासन चढ़ी चले, एक बंधी जात जंजीर. जन्माला आलो आहेत ना, आए हे तो जाएंगे. कोण? राजा रंक फकीर. असं नाही म्हणत की राजाला जरा जास्त वाढवून द्या बरं का, आयुष्य कोटा वाढवून द्या, असं नाही आहे. राजा असू दे, भिकारी असू दे, रंक असू दे, फकीर असू दे, एकच नियम आहे, प्रारब्ध भोग सरले की मृत्यूला सामोरं जायचंच आहे. कधी कुणी एक सिंहासन चढी चले, एखादा सिंहासनावर बसल्या बसल्या सुद्धा जात असेल मृत्यूला सामोरा, एक बंधी जात जंजीर, किंवा कुणी एखादा तुरुंगातही मृत्युमुखी पडत असेल, त्याला काही नियम नाही. पण प्रत्येक जो आलेला आहे त्या प्रत्येकाला जाणं भागच आहे. आणि जर का काही अकल्पित घडलं तर शोक करा ना. शोक उसी का कीजिए जो अनहोनी होय. शोक त्या गोष्टीचा करा काही अनहोनी झाली तर. अनहोनी होती नाही जो होनी सो होय. ही अनहोनी नाही आहे. मृत्यू ही घडणारीच घटना आहे. प्रत्येक जन्माला आलेला जीव मरणारच आहे. मग त्याचा शोक करायचाच कशाला? माऊली तर म्हणते, उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. यंत्र असतं ना घटिका, किंवा पूर्वी वाळूचं घड्याळ असायचं, 2 भाग असायचे, 2 पोर्शनमध्ये असायचं. ती हळूहळू वाळू खालच्या भांड्यामध्ये पडायची. पुन्हा ते उलटं केलं की पुन्हा, हे सारखं चालूच आहे. जन्ममृत्यूचं चक्र हे चालूच आहे, आणि हा स्वभाव धर्म आहे. नाहीतर बघा ना, हा पिंजरा जर का म्हटलं, या देहाला जर का पिंजरा म्हटलं तर या पिंजऱ्याची 9 द्वारं आणि 10वं हे दशमाचं द्वार उघडच आहे. सगळी द्वारं सताड उघडी आहेत, म्हणजे 7 तर इथेच आहेत, मस्तकात आहेत.
2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 नाकपुड्या आहेत आणि 1 मुख आहे. ही 7 द्वारं इथे आहेत आणि खालच्या अंगाला 2 द्वार आहेत, गुदद्वार आणि मूत्रद्वार. ही 2 द्वारं म्हणजे 7 आणि 2 9 आणि हे 10वं दार. ही 10 दारं उघडी आहेत. या पिंजऱ्यात राहतोय कोण? प्राणपंछी राहतोय, प्राणरूपी पक्षी राहतोय. आणि आमचे कबीरजी तर काय सांगतात हो, ते म्हणतात 10 द्वारे का पिंजड़ा जामे पंछी पौन, रहीब को अचरज है जाए तो अचरज कौन. हा 10 द्वारांचा पिंजरा आहे. ज्यामे पंछी पौन, पौन म्हणजे प्राण, प्राणाचा पक्षी इथे राहतोय हेच आश्चर्य. रहीब को अचरज है जाए तो अचरज कौन. प्रत्येक जणाला खरं तर जायचंच आहे. त्यामुळे जीवन हीच विकृती आहे आणि मरण ही प्रकृती आहे. इतकं सहज सोपं खरं तर तत्त्वज्ञान आहे. पण हे आपल्या सगळ्या संतांनी ह्याच्यावर अगदी भर दिलेला आहे. कशासाठी? देहात अडकू नका. खरं तत्त्व काय आहे? खरा आहे तो प्राण आहे, खरा आहे तो आत्मा आहे. प्रत्येकाला जायचंच आहे याचं भान ठेवावं. मरणाचे स्मरण असावे. प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला एक ना एक दिवस जायचं आहे. किती आयुष्य आहे, कधीचं रिटर्न तिकीट आहे हेही आम्हाला माहिती नाही आहे. पण कधीचं का असे ना, कधीचंही तिकीट असलं, कधीही जायचं असलं तरी आमची तयारी पाहिजे. आणि जेवढं आयुष्य हातात आहे, जेवढा काळ आम्हाला मिळाला आहे तो सार्थकी लावायचं आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. काहीतरी कराल ना, काहीतरी चांगलं काम करायचे का नाही. कीर्ती ठेवायची, प्रसिद्धी नाही. प्रसिद्धी असते ती जिवंतपणी मिळते, पण कीर्ती असते ती मरणोत्तरसुद्धा टिकून राहते. माऊली, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, सगळे संत जाऊन शेकडो वर्ष झाली, पण अजूनही त्यांची कीर्ती आहे, आमची नाही राहणार. आम्ही गेल्यानंतर 4 दिवसच लोक शोक करतील. सगळे सोय रे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. तसं कुणाला शोक होणार नाही आहे. पण आपण असं काहीतरी काम करायचं आहे की या जगाची, या विश्वाची, या ब्रह्मांडाची किंचित का होईना माझ्यामुळे उन्नती होईल. एवढं तर करायचं आहे. नाही तर कितीतरी आले, रामकृष्ण ते आले गेले, त्याविण जग का ओसची पडले. अहो, त्यांच्या वाचून ओस पडलं नाही तर तुमच्या वाचून काही अडेल का. किती शूर पराक्रमी वीर होऊन गेले. गाझी सीझर असो सिकंदर, किंवा कैसर झार. गाझी सीझर असो सिकंदर, किंवा कैसर झार. चुकेन अंती माने वरती, मृत्यूची तलवार. मृत्यूची तलवार असणारच आहे. तुम्ही सिकंदर असाल, जगज्जेते असाल, पण कधीतरी त्या मृत्यूला सामोरं जायचंच आहे. वेळ भरली की एक क्षणभरसुद्धा तो थांबत नाही. मृत्यू हा कुणालाही जुमानत नाही. तुम्ही फार मोठे आहात म्हणून तुम्हाला काही कन्सेशन आहे किंवा तुम्ही किती लोक अगदी समर्थाने तर दासबोधामध्ये मृत्यू निरूपण हा एक समास लिहिलेला आहे. संपूर्ण मृत्यूवर कुणालाही सूट नाही आहे, कुणालाही सवलत नाही आहे. गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर, मृत्यूपंथे. खूप शिकलेला आहे, खूप विद्वान आहे, खूप चांगला माणूस आहे म्हणून सोडलं आहे का? नाही. ते पण जाणं. विद्येचे सागर गेले, बळाचे डोंगर गेले, धनाचे कुबेरही गेले, सगळे गेले मृत्यूपंथी. गेली पंडितांची थाटे, गेली शब्दांची कचाटे, गेली वादके अचाटे, नाना पंथे. सगळ्यांना जायचे, एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचे. याचं मात्र स्मरण ठेवायचे, मरणाचे स्मरण ठेवायचे. त्यामुळे प्रत्येकजण जाणारच आहे. 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीव योनी, जन्म आले तितुके प्राणी मृत्यू पावती. जितके प्राणी, अगदी किडा मुंगी तर आहेच, फुलपाखरं आहे, डायनॉसॉर आहेत, कितीतरी प्राणी होऊन गेले.
त्यांच्या वाचून कोणाचंही अडलं नाही, तुझ्या वाचूनही अडणार नाही. पण हे लक्षात ठेव अर्जुना, जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवै जन्म मृतस्य च. आणि म्हणून ते भगवंत सांगतायत की प्रत्येकाला जायचंच आहे. किंवा अगदी आमचे गदिमासुद्धा काय सुंदर सांगतात, जीवासंगे जन्मे मृत्यू जोड जन्म जात. जन्माला आलायस ना तेव्हाच मृत्यू ठरलेला, ही जोडीच आहे. जीवासंगे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. काही तुझ्या हातात नाही, अवश्य आहेस, लाचार आहेस, दीनवाणा आहेस. कोणालाही या मृत्यूपुढे कोणाचीही ऐट चालत नाही. त्यामुळे खरंच आहे, संसारातल्या सगळ्या वस्तू क्षणाक्षणाला बदलत असतात. पहिल्या रूपाला सोडून नवीन रूप धारण करतात. प्रत्येक वस्तू, कालची वस्तू आज वेगळी वाटते, एवढं आहे. आणि मग खरं सांगू का, पहिल्या रूपाला सोडणं हेच मरण आहे आणि नवीन रूप धारण करणं हा नवीन जन्म आहे असं समजा ना. क्षणाक्षणाला आपला नवीन जन्म होतोय आणि क्षणाक्षणाला मृत्यू होतोय. कशाचा शोक करू नका, ना जन्माचा आनंद ना मृत्यूचा शोक. आणि म्हणून एका बीमधनं नाही का अंकुर होतं, मग पान होतं, रोप होतं, झुडूप होतं, झाड होतं, वृक्ष आहे, फूल आहे, फळणं आहे. या सगळ्या गोष्टी घडत जातात. प्रत्येक रूप हे नवीन आहे, चैतन्यदायी आहे. आणि म्हणून या सगळ्याच्या पलीकडे जायचे. आणि अहो, स्वप्न जेव्हा आपण जागे असतो, रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला माहिती नसतं आज कुठलं स्वप्न पडणार आहे. ज्याप्रमाणे स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी स्वप्न पडण्यापूर्वी नसतात आणि स्वप्नातून जागे झाल्यानंतरसुद्धा पुन्हा त्या गोष्टी नसतातच. काही काळापुरत्याच त्या गोष्टी दिसत असतात. तसंच तू शोक तरी कशाचा करतोयस अर्जुना, हेच मला समजत नाही. हा शोक आहे तरी कशाचा? कारण बघा, आता पुढचा एकच श्लोक घेऊया आणि मग थांबणार आहोत आपण. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. तू जो शोक करतोयस ना तो अस्थायी आहे, चुकीचा आहे, अयोग्य आहे. आत्ता तुला जे समोर नातेवाईक दिसत आहेत या युद्धभूमीवर, ते पूर्वी अव्यक्त होते. आपण नेहमीच बघतोय ते पूर्वी होते का? ते जे नातेवाईक आहेत, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, दुर्योधन, दुःशासन किंवा अनेक जे होते, ते पूर्वी होते का? काही काळापूर्वी ते होते का? 100-200 वर्षापूर्वी ते नव्हते आणि पुढेही असणार नाही आहेत. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. त्याचं शोक कशाला करायचं आहे? बघा, उदाहरण बघूया. आणि हा श्लोक मला तरी स्वतःला फार आवडतो म्हणण्यापेक्षा काळीच हलवून टाकणारा खरं तर हा शोक आहे. म्हणजे कुणाच्याही शोकसभेला म्हणा, श्रद्धांजली सभेला जेव्हा आपण 2 मिनटं मौन पाळून शांतता जेव्हा पाळतो, तेव्हा तरी हा मनातल्या मनात हा श्लोक जरूर म्हणावा. कारण त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीची आपण शोकसभा, शोकसंदेश पाठवत असतो, त्या व्यक्तीचं आयुष्य किती आहे? आजच्या काळामध्ये जास्तीत जास्त किती आहे? 70, 80, 90, 100, अगदी 110 धरा फार तर. पण 110 वर्ष आयुष्य हे काळाच्या गणितामध्ये किती अल्प आयुष्य आहे. काळाचा ब्रह्मदेवाचा दिवस 4,32,00,00,000 वर्षाचा एक दिवस आहे. त्याच्यामध्ये तुमचं 100 वर्षाचं आयुष्य ही काय चीज आहे? अल्प आयुष्य आहे. बरं, ह्या आयुष्यामध्ये तुम्ही काही केलं असेल, चांगल्या गोष्टीही केल्या असतील, पराक्रम गाजवला असेल, पण त्याच्या पूर्वी तुम्ही कुठे होतात? नव्हतातच. या देहात तर नव्हतात, वेगळ्या असेल. म्हणजे पूर्वी अव्यक्त दशेला होतात आणि मृत्यूनंतर कुठे जाणार आहात? अव्यक्त दशेकडे. अव्यक्ताकडून अव्यक्ताकडे हा प्रवास आहे. मध्ये काही काळापुरतं तुम्हाला शरीर लाभलंय, आयुष्य लाभलंय, जीवन लाभलंय, क्रियमाणाचं स्वातंत्र्य लाभलंय. पण पूर्वीही काही नव्हतं आणि आत्ताही काही नाही आहे. म्हणजे बघा,
ही खोली या हॉलमध्ये मी बसलेली आहे. या खिडकीतनं एक जोरदार बाण आला आणि त्या भिंतीतनं बाहेर आरपार निघून गेला. त्या बाणाला आयुष्य किती आहे, दर्शन किती वेळ त्याचं घडलं मला क्षणभर. इकडनं आला आणि तिकडनं गेला. मग पूर्वी नव्हता का, मला दिसला त्याच्या पूर्वी नव्हता का? असेल ना, कुठून तरी तो लांबवरून आलेला असेल आणि पुढेही कुठेतरी लांबवर जाईल. पण मला दर्शन किती वेळ घडलं, अगदी एखादं मिनिट, काही क्षण. तसंच आमचं आयुष्य आहे. अव्यक्ताकडून आलो, अव्यक्तादीनी भूतानी. सुरुवात कुठे, आधी कुठे? अव्यक्तामध्ये. अव्यक्त निधनानी एव, आणि निधनानंतर त्या अव्यक्तामध्येच जाणार आहोत. मग या काहीतरी 60, 70, 80, 90 वर्षाच्या आयुष्याचा शोक करून करून किती करायचा शोक? तत्र का परिदेवना. त्याचं दुःख नको, त्याचा शोक नको. जेवढं आयुष्य आहे तेवढं सार्थकी लावायचं आहे. आणि म्हणून या अव्यक्ताकडनं जो अव्यक्ताकडे प्रवास आहे, आणि व्यक्त मध्यानी, फक्त काही काळ तू व्यक्त आहेस. तू म्हणजे सगळेच, सगळे जे या रणभूमीवर योद्धे दिसत आहेत ते फक्त या काळापुरते व्यक्त आहेत. पुन्हा ते अव्यक्ताकडे जाणार आहेत. त्याचा शोक करायचा नाही आहे. याच्या सगळ्याच्या आपल्याला पलीकडे जायचं आहे. आणि म्हणून इथे जसं स्वप्नाचं उदाहरण आपण आत्ताच पाहिलं, की झोपेपुरतं किंवा त्या स्वप्नापुरतं स्वप्न असतं, त्याच्याबद्दल आपण दुसऱ्या दिवशी शोक करतो का? कारण पुन्हा ते अव्यक्तामध्येच जाणार असतं. पूर्वी स्वप्न नसतं आणि नंतरही दुसऱ्या दिवशी आठवेलच असंही नसतं. मग एवढ्या जर गोष्टी स्पष्ट आहेत, प्रगट आहेत, तर ज्या व्यक्त गोष्टीबद्दल किती करून 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 शोक तरी किती करायचा? अर्जुना, तू हे करू नकोस आणि तू ह्याच्या पलीकडे जा आणि ह्या शोक करू नकोस. ही शरीर आहेत, ही नाशिवंत आहेत आणि आत्मा मात्र अमर आहे. त्या अमर अशा आत्म्याचा विचार कर. शोक करू नकोस आणि युद्धासाठी तू सज्ज हो, तयार हो. तस्मात युद्धस्व भारत, असं मधून मधून भगवंत अर्जुनाला सांगतायत. स्वतःच्या कर्तव्याची, स्वतःच्या धर्माची जाणीव करून देत आहेत. क्षत्रिय धर्म आहे याची तू जाणीव ठेव, लक्षात ठेव आणि त्याप्रमाणे तुझी वर्तणूक असू दे. आणि या अतिरेक्यांना, अन्याय करणाऱ्यांना तू यमसदनी पाठव, पराक्रम गाजव, असं भगवंत सांगतायत. या सांख्ययोगातले आज आपले 28 श्लोक झालेले आहेत. पुढच्या भागामध्ये आणखीन काही श्लोक बघू. आता पुढच्या भागामध्ये सुद्धा भगवंत थोडा ट्रॅक बदलणार आहे. आता हे आत्माचं अमरत्व आणि शरीराचं नाशिवंत तत्त्व हे आपण अनेक श्लोकामध्ये पाहिलं. आता पुढच्या काही श्लोकामध्ये स्वधर्माची आठवण करून देणार आहेत, स्वधर्माचं स्मरण करणार आहेत. क्षत्रिय धर्म काय, क्षत्रियाची कर्तव्य काय आणि तुला काय करायचं आहे हे भगवंत पुढच्या भागात सांगतील. आज मात्र आपण इथेच थांबूया. काही टेक्निकल गोष्टीमुळे, तांत्रिक अडचणीमुळे थोडासा व्यत्यय आला, पण तरीसुद्धा आपण हा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या चॅनलच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. अर्थातच त्याच्यावर चिंतन मनन करायचे, काही लिखाणही करायचे, काही सूचना असतील, काही बदल हवे असतील तेही तुम्ही जरूर सुचवू शकता. आज मात्र इथेच थांबूया. भेटूया पुढच्या सोमवारी म्हणजे 29 तारखेला रात्री 8 वाजता याच चॅनलवर, माधवी रघुवीर या चॅनलवर थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.